बातमी आहे पुण्यातून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरणासाठी शहा आज पुण्यात आहेत। अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा तीव्र विरोध होत आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते उत्सव हॉटेल चौकात आंदोलनासाठी जमलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे। तर उत्सव हॉटेल परिसरामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे। मात्र काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांची रात्री ताब्यात घेऊन धरपकड झालेली आहे। या पार्श्वभूमीवर आता कसं आंदोलन केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मंदार गोंसारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहेत, कसं स्वरूप असणार आहे काँग्रेसच्या या आंदोलनाचं? या आंदोलनाचं स्वरूप जर आपण दाखवायचं झालं तर हे असं बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि एका अर्थाने काँग्रेस कार्यकर्त्यांना या ठिकाणी बंदिस्त करण्यात आलेलं आहे। अमित शहांचा कार्यक्रम इथून बऱ्याच अंतरावरती आहे आणि अमित शहांचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती हे आंदोलन करायला परवानगी मिळालेली नाही। या ठिकाणी या काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे। कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही विरोध करता आहात अमित शहांना? ज्या काय हजारो विद्यार्थ्यांवर नका गुन्हा दाखल करण्यात आला, खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, हजारो विद्यार्थ्यांवर आंदोलकांवर नका लाठीचार्ज करून त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं। शेकडो तरुणींचा विनयभंग दिल्लीच्या आंदोलनाच्या दरम्यान म्हणजे दिल्ली पोलिसांनी केला आणि इतर लोकांनी केला। त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत, विद्यार्थ्यांची माफी मागितली नाहीत। त्यामुळे अमित शहांनी या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घ्यावी, देशाची माफी मागावी। ज्या विद्यार्थिनींचे नका विनयभंग झाले त्या दिल्ली पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे ही मागणी घेऊन पुणे शहर काँग्रेस आंदोलन करते। या ठिकाणी आंदोलन करताय पण खूप मोठ्या संख्येने बंदोबस्त आहे, तर इथंच तुम्ही थांबणार आहात? ते आम्ही ऐन वेळेला डिसाईड करू काय करायचं, कारण त्यांनी आम्हाला परवानगी दुसऱ्या ठिकाणी नाकारलेली आहे आणि अमित शहाजी ज्यांनी दिल्लीचं जे आंदोलन आहे मुलांचं ते चिरडलेलं आहे, तर ते त्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही, म्हणून त्यांचा विरोध करण्यासाठी आम्ही आज ठिकाणी उभे आहोत। अमित शहांनी अजून काही त्यांची भूमिका मांडलेली नाही दिल्लीच्या आंदोलनानंतर देखील। तेच तर दुर्दैव आहे देशाचं की असा गृहमंत्री मिळालाय आणि पंतप्रधान मिळालाय ज्यांचं संविधानिक कर्तव्य आहे ते पार पाडत नाहीत। त्यांचं घटनेप्रमाणे संसदेला सामोरं जायचं कर्तव्य संसदेला विचारत नाही, विरोधी पक्षाला विचारत नाही। एवढा करोडो रुपयाचा खर्च करून संसद बांधली, त्या संसदेचं अधिवेशन होतंय आणि आपल्यावर जे आरोप झालेले आहेत, जे वास्तविक आहेत, जे विद्यार्थ्यांवर अत्याचार केलेले आहेत पोलिसांनी, अतिशय वाईट पद्धतीने क्रूर पद्धतीने मारले, त्याविषयी एक ब्र शब्द काढत नाही आणि समारंभांना येता तुम्ही। पण जर दाखवायचं झालं तर हे असं बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। काँग्रेस कार्यकर्ते या रस्त्याच्या एका बाजूला खऱ्या अर्थाने बंदिस्त करण्यात आलेले आहेत। आंदोलन मात्र तुम्ही करणार आहात या सगळ्या परिस्थितीत? हो, नक्की करणार आहोत। आम्ही आंदोलनासाठी जागा मागितलेली होती। सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर देशाचे लोहपुरुष म्हणून अमितभाईंचे बॅनर आज पुण्यात लागले। जेव्हा नीटचं आंदोलन झालं तेव्हा हे लोहपुरुष कुठे होते? मुलांचा हल्ला झाला त्यावेळेस हे लोहपुरुष कुठे होते? लोहपुरुष होणं एवढं सोपं नाही। आज मुलांच्यावर जे अत्याचार केलाय त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरले आणि अमित शहा यांचा राजीनामा झाला पाहिजे असं आमच्या पक्षाची मागणी आहे। तर आपण पाहतो आहोत माधवी, या ठिकाणी हे असं स्वरूप या आंदोलनाला पोलिसांकडून देण्यात आलंय। पूर्णपणे हे रस्त्याचं असं बॅरिकेटिंग करण्यात आलंय। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या ही एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांनी या ठिकाणी असे आणलेले आहेत। एका अर्थाने हे आंदोलकच या ठिकाणी बंदिस्त झालेले आहेत। आंदोलन तुम्ही करणार आहात, काय स्वरूप आहे तुमचं? आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जे शहानी माफी मागावी ह्यासाठी आम्ही आज इथं उभा राहिलेलो आहोत आणि अजूनही जर ते इथून जात नाही तोपर्यंत आम्ही इथंच तीव्र आंदोलन करत राहणार आहोत। आंदोलनासाठी तुम्ही परवानगी मागितली होती दुसरीकडे, ती मिळाली नाही तुम्हाला? हे अतिशय सरकारची दडपशाही सुरू आहे आणि त्या दडपशाहीचा एक भाग म्हणून ते आम्हाला निषेध करण्याची सुद्धा मुभा नाहीये। म्हणजे हे आपण कुठे चाललाय? आपला देश हिटलरशाहीकडे आपला देश चाललेला आहे नव्हे, आपण आता पोहोचलोय तिथे। या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा पुण्यात येत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही काँग्रेस कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात देखील घेण्यात आलं। हो, 100% गेले 2 दिवस पोलिसांची अशी धरपकड चाललेली आहे। काही कार्यकर्त्यांना बोलवून घेत आहेत। हे अतिशय दमनशाही आहे, हुकुमशाहीची वाटचाल आहे आणि याच्यामध्ये अमित शहांना त्या ठिकाणी जे स्वतःचं कर्तव्य ते पार पाडता येत नाही आणि स्वतःला लोहपुरुष म्हणतात, हे दुर्दैव देशाचं। आणि ज्या ठिकाणी त्यांची नैतिक जबाबदारी ती पार पाडायची नाही आणि या ठिकाणी मदर ऑफ डेमोक्रेसी सांगायचं, तर ही अशी परिस्थिती आहे।
आहे अमित शहाचा कार्यक्रम जो आहे मुख्य जो पुरस्कार वितरणाचा तो 11:15च्या दरम्यान सुरू होणार आहे. त्याआधी ते 11:30 वाजता पुण्यातील अण्णाभाऊ साठेंचं जे स्मारक आहे तिथे येणार आहेत आणि त्याआधी हे काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत आहेत. माधवी, नक्कीच काँग्रेसकडून कशा रीतीने आज हे आंदोलन केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. मंदार, सगळे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आलेत आणि या सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच कटारिया महाविद्यालयात तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रवेशद्वारावर सगळ्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत आणि सोबतच कार्यक्रमस्थळी देखील डॉग स्क्वॉडकडून तपासणी सुरू आहे. कार्यक्रम स्थळावरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे हिनं. टिळक स्मारक ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत आणि अजित डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातल्या कटारिया महाविद्यालयात हा सगळा सोहळा आहे, भव्य दिव्य तो सोहळा पार पडणार आहे आणि त्याचीच तयारी आहे ती सध्या सुरू आहे. आपण जर बघितलं तर अजित डोवाल, अमित शहा, त्याच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे सगळे या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे आणि हाच सोहळा नीट पार पडावे यासाठी मोठा पोलीस फाटा देखील बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला आहे. बघितलं तर कालपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज काही प्रमाणात पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र दिवसभर पावसाची शक्यता आहे ती वर्तवण्यात आली आणि याच सगळ्या याच्यात अमित शहा यांचा दौरा आहे तो होत आहे. अमित शहांच्या दौऱ्यासाठी सुरक्षेसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं तपासण्या केल्या जात आहे. बाहेर देखील प्रत्येक येणाऱ्या नागरिकाची, इथे येणाऱ्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जाते. डॉग स्क्वॉडकडनं देखील इथल्या प्रत्येक सामानाची आहे ती तपासणी केली जाते आणि त्याच्यानंतरच या कार्यक्रमात प्रत्येकाला प्रवेश दिला जातोय. एवढंच नाही तर अमित शहा या कार्यक्रमात नेमकं काय बोलतील याकडे लक्ष असलं तरीही अमित शहा यांच्या विरोधात पुण्यात वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं देखील होणार आहे. पुण्यातल्या उत्सव जे हॉटेल आहे सातारा रोडवरचं तिथे एक आंदोलन होणार आहे. काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे. अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन का होत आहे तर दिल्लीत जो लाठीचार्ज झाला आणि जेनझीचं जे आंदोलन झालं त्यात जो काही प्रकार घडला त्याचा निषेध म्हणून अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसकडनं आंदोलन देखील पुकारण्यात आलंय. कॅमेरामन विजय राऊत, शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत पावसाच्या काही